3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत घाटकोपर पोलीस वसाहत बिल्डिंग क्रमांक 3 आणि 4 येथील रहिवाशांना भेटायला। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। साडेमाडे 3 खेळामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा वाटतो टोकन्स, आणि याच टोकन्स मधून आपण निवडतो 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळतात आपला गेम शो साडेमाडे 3। चला तर मग टोकन्स वाटूयात। आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडला आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक, आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं छोटा बालाजी आमचा बोलवलेला आहे। कौस्तुभ डोळे मिटायचे आणि यातले मला 3 टोकन्स काढून द्यायचे पटकन। 1 2 3। कौस्तुभनी माझ्याकडे 3 टोकन दिले। बघूया कोण आहे ते पहिले 3 भाग्यवान स्पर्धक, आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक 57। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 62 म्हणजे 62, आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 68 68। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहे आपला पहिला राऊंड अंदाज किती। आपल्या अंदाज किती या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर या स्पर्धकांची थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी महेश सुरेश खांडेकर। काय करतोस तू महेश? सध्या मी IT फील्डमध्ये कामाला आहे। आणि घरामध्ये पोलीस पार्श्वभूमी असलेलं कोण आहे? माझे वडील आहेत। वडील? मग तू नाही गेलास पोलीस भरतीमध्ये? नाही, मला इंटरेस्ट नाही आहे। का बरं? सध्याच्या पोलिसांची जी कंडिशन बघता मी वेगळं फील्ड चॉईस केलेलं आहे। चॉईस केलं, फॅमिलीला फार कमी वेळ देता येतो म्हणून? हां, तो पण एक रिझन आहे त्याच्याच मधला। हां, पण मग IT मध्ये चोखंदळपणा खूप असतो रे, म्हणजे बाहेर फिरणं वगैरे। तुला फिरायला कुठे आवडतं? असेल, कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे मी सांगू शकत नाही की एक्झॅक्टली काय परफेक्ट काय असेल ते मी सांगू शकत नाही। बरं, पण मग तुमच्या सगळ्या मित्रांचं किंवा मैत्रिणींबरोबर फिरण्याचं आवडतं ठिकाण कुठलं? सध्या तरी मला फ्रँकली स्पीकिंग की मला अजून वेळ मिळालेला नाही आहे बाहेर जायला। हां, बाहेर जायला वेळ मिळालेला नाही, पण जाईन तर मग सध्या तरी भारतातलंच कुठलं तरी एक क्षेत्र मी निवडेल जे थंड हवेचे असेल, मग ते कुठलंही असेल। पण मुंबई नको? नाही, आता सध्या मुंबईत भरपूर बॉम्ब ब्लास्ट पण होत आहेत, त्यामुळे सध्या तरी पळायचा विचार मी करतोय। बरं, म्हणजे मुंबई सोडून तुला जायचंय? हां, मुंबई सोडून मला जायचं। मला एक सांग, आवडतं पेय कुठलं तुझं? मला जास्त कॉफी आवडते। मग कॉफी प्यायला एकटाच जातोस? नाही, फ्रेंड सर्कल असतात माझ्याबरोबर, पण मोस्टली मेल फ्रेंड सर्कल असतात। बरं, म्हणजे मी तर विचारलंच नाहीये की तुझ्याबरोबर मैत्रिणी असतात का, त्यानंच आपलं अगोदर क्लिअर करून टाकलं की मी मुलांबरोबरच जातो कॉफी प्यायला। नाही, क्लिअर केलेलं बरं असं, नाही तर परत एक आणखीन एक प्रश्न उद्भवतो। हो हो, आणि मग सगळंच कॉफी पान वगैरे सगळं सुरू होतं। पुढे आज पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव कोमल शिंदे। घरामध्ये कोण पोलीस दलामध्ये कार्यरत आहे? माझे पप्पा पोलीसमध्ये आहेत। बर, मग ते रोज घरी येताना उशीर होत असेल, कधी कधी कंटाळलेले असतात, मग त्यावेळेस ते चिडचिड करतात घरात? नाही, अजिबात नाही। अजिबात नाही करत? पण समजा एखाद्या दिवशी ते चिडले आणि तुझ्यावरच राग काढायचा झाला, तर मग तू काय करतेस? असं अजून तरी झालेलंच नाहीये, हां, मीच उलट काढते त्यांच्यावरती। का? काय कारण काय असतं? नाही, असं कधीच नाही झालं, त्यांनी माझ्यावरती राग केला असं कधीच नाही झालं। पण मग कधी आई बरोबर? हां, आई बरोबर असतो। मग त्यावेळेस तुझी काय भूमिका असते? माझी जास्त मोठी असते। काय करतेस तू? चिडते कुणावर? मम्मीवरती। का बाबांवर नाही चिडत? नाही, का बरं? कधी वेळच आली ना त्यांच्यावरती चिडायची। बरं, मग घरामधली सगळी कामं तुला जमतात? नाही। नाही? जाहीर कबूल केल्या नाही जमत? मला सांग, बाबांना कधीतरी चहा पाहिजे असेल आणि आई नसेलच, तर मग? चहा करते ना। चहा येतो? चांगला येतो करता? चहाचे प्रकार सांग दोन। हॉट आणि कोल्ड। म्हणजे गरम चहा आणि थंड चहा? म्हणजे बाबांनी हिच्या लवकर चहा पिला तर तो गरम चहा, आणि उशिरा पिला तर थंड चहा, असं तुम्ही समजून घ्या। कॉलेजला कुठे जातेस? विवेकानंद कॉलेजला होती, इंजिनिअरिंग कंप्लीट झालं, आता सध्या ट्रेनिंगला आहे। मग कॉलेजमध्ये किंवा जिथं ट्रेनिंग आहे तिथं चहा प्यायचा अड्डा कोणता? चहाच पीत नाही। चहाच पीत नाही? नाही। ही चहाच पीत नाही, त्यामुळे विषय संपलेला आहे। बघूयात पुढच्या स्पर्धकाला विचारून। नमस्कार, आपलं नाव? लोहाटे। नावट्याजी, घरी कोण कोण असतं? सून असते, मुलगा असतो, 2 नातू असतात। पोलीस दलामध्ये कोण कार्यरत आहे? मुलगा माझा। मग ते पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत याचा तुम्हाला खूप अभिमान असेल ना? नक्कीच। नक्की। मला सांगा, आता घरामध्ये ते दमून भागून येतात, त्यावेळेस तुमची भूमिका काय असते? चांगली असते, मजा असते। मग सुनबाई मदत करतात? हो, सगळं व्यवस्थित करतात? हो।
आता मला सांगा, तुम्ही गावाकडे होतात आणि गावाकडून आता इकडे मुंबईमध्ये आलेलात. हां. गाव आणि मुंबई हा किती फरक? दोन्ही मी चांगलं आहे मला. पण दोन्हीकडे चांगलं वाटतं तुम्हाला, करमतं. हो नातवांबद्दल थोडंसं सांगा. चांगले दोन्ही नातू माझे. त्रास देतात नाही कधी कधी? कधी 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 देतात. पण तुम्हाला असं वाटतं की गावाकडे जावं, नातवांनी पण थोडं गावाकडे जावं? हां वाटतं. मग यात्रेला वगैरे जाता? हो जातो. पण काय मजा असते हो यात्रेला तिकडे? गाडं बैल असतात हा, बस दुसरं काय नाही. सगळेजण नातेवाईक पण येत असतील. हां सगळे येतात. मग या सगळ्यांमध्ये रमायला जास्त आवडतं का इकडे मुंबईमध्ये रमायला? इकडे आवडतं गावाला आवडतं. हा. मग आता मला सांगा की त्या काळामध्ये चहा आणि या काळामधला चहा यामध्ये फरक आहे का तुम्हाला वाटतं? हां फरक आहे. काय फरक आहे? इथं चांगला आहे, गावाला एवढा खास नव्हता. गुळाचा चहा, गुळाचा चहा असतो आणि इकडे साखर. इकडे साखरेचा चहा. कुणाची चव जास्त चांगली आहे, गुळाच्या चहाची का साखरेच्या चहाची? गुळाच्या चहाची. गुळाच्या चहाची. लक्षात ठेवा, गावाकडच्या गुळाच्या चहाची चव ही एकदम अप्रतिम असते, कारण का तो चहा मी पण पिलेलो आहे गावामध्ये. असू देत, आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या राऊंडकडे, म्हणजे अंदाजे किती राऊंडकडे. या राऊंडमध्ये आम्ही तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहोत. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर ती किंमत बरोबर तेवढी किंवा त्याच्या जवळ जाणारी असेल तर ती वस्तू आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण आजमावणार आहोत नशिबाचे फासे. चला तर पाहूयात कोणाला किती नशिबाचे फासे मिळतात. महेशला मिळाले 2 अंक. बघूया कोमलला किती मिळतात. कोमललाही मिळाले 2 अंक. नोहाटे आजी, तुम्ही फासा टाका. नोहाटे आजींना मिळाले 5 अंक. कोमल आणि महेश मध्ये टाय झालाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. महेशला मिळाले 3 अंक आणि कोमलला मिळाले 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल कोमल, त्यानंतर नोहाटे आजी आणि सर्वात शेवटी बोली लावेल महेश. पण त्यासाठी जाणून घेऊयात आजचं प्रॉडक्ट काय ते. आजचं प्रॉडक्ट आहे कब्बशी सेट आणि या कब्बशी सेटची पहिल्यांदा बोली लावते कोमल. 950. 950. तुम्हाला काय वाटतंय? 800. 500. 750. तुला काय वाटतंय? 950. 950. ठामच या मतावर फिक्स करायची ही किंमत. चला तर मग फिक्स करूया. नोहाटे आजी, तुमचा अंदाज सांगा. 800. 800 नक्की? तुम्हाला वाटतंय 800 रुपयाची असेल ही? बाकीच्यांना काय वाटतंय? 200. 599. 700. 750. तुम्हाला वाटतंय कमी असेल किंमत? बदलायची किंमत का ठाम आहे तुम्ही त्या मतावर? ठाम आहे 800 रुपये. चला तर मग ही किंमत लिहून टाकू. महेश, तुझा अंदाज सांग. 699. 699 नक्की? काय वाटतंय? 700. 650. तुझा अंदाज सांग. 699. फायनल वाटतं तीच किंमत असेल? हो नक्की फिक्स करायची? हो नक्की. चल मग फिक्स करू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कब्बशी सेटची किंमत सांगितलेली आहे. कोमलनी सांगितलेली किंमत आहे 950 रुपये. नोहाटे आजींनी सांगितलेली किंमत आहे 800 रुपये. तर महेशनी सांगितलेली किंमत आहे 699 रुपये. चला पाहूयात या कब्बशी सेटची खरी किंमत किती येते. आणि या कब्बशी सेटची किंमत आहे 795 रुपये. याचाच अर्थ अंदाजे किती या पहिल्या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात नोहाटे आजी. त्यांनी सांगितलेली किंमत होती 800 रुपये. अभिनंदन आजी, अभिनंदन. आपल्या अंदाजे किती या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात नोहाटे आजी. याच्यानंतर आपण वळणार आहे आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपरमार्केट राऊंडकडे. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपरमार्केट राऊंडकडे. पण हा राऊंड खेळण्यासाठी 3 भाग्यवान स्पर्धक अजून शोधायचे आणि ते निवडण्यासाठी मी छोट्याशा सकीनाला इथं बोलवलंय. सकीना, डोळे बंद करून यातली मला 3 टोकन्स दे. 1 2 3. सकीनानं माझ्याकडे 3 टोकन्स दिलेली आहेत. पाहूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंड. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 67. 67. अभिनंदन. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 71. 71. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64. अभिनंदन.
हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. 3.5च्या इतिहासात पहिल्यांदाच खेळणारे 3 युवक सुपर मार्केट राऊंड. आणि हे तिन्ही युवक पहिल्यांदा खेळतात याचा अर्थ असा की किराणा मालाची खरेदी शक्यतो युवक कधी करत नाहीत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपण ते किती खरेदी करतात ते. नमस्कार, तुझं नाव? ऋषिकेश शिरसाट. ऋषिकेश, मला सांग किराणा मालाची खरेदी किती वेळा करतोस? जास्त वेळ नाही तरी पण थोड्या वेळ. थोड्या वेळेला म्हणजे कुणाबरोबर जातोस? मम्मी बरोबर गेलो तर कधीतरी. आई बरोबर तू खरेदीला जातोस? हां नक्की. हां. महाराष्ट्रातला पहिला मुलगा आहे जो आपल्या आई बरोबर किराणा मालाच्या खरेदीला जातो. चला विचारूयात त्याला, काय काय खरेदी करतोस तू? काय मम्मी सांगेल ते कधी कधी आणायचं असेल तर मी आणतो. पण आणतो काय काय आणतोस वस्तू? काय असेल गरम मसाला पकडा किंवा काय तांदूळ पकडा, रवा पकडा, काय असेल. काय भाव माहिती आहेत तुला? भाव माहित नाही तरी पण आणतो मी. तरी पण आणतो. बरं, आई तुला काही पैसे देत असेल आणि मग ते पैसे दिल्यानंतर जे उरलेले पैसे असतात त्याचं काय करतोस तू? ते देतो घरी मी रिटर्न. देतोस? हां. हा पैसे घरी देतो? विश्वास बसतोय तुमचा? नक्की. हो. मला सांग, ही खरेदी करताना तू काय मॅनेजमेंट करतोस, वापरतोस? मॅनेजमेंट तर काहीच नाही. मम्मी जे देईल लिहून बिहून तेच फक्त आणायचं असतं आणि ते काहीच फक्त नाही. आणायचं हां. म्हणजे जायचं दुकानातून घ्यायचं आणि परत आणून द्यायचं, बस विषय संपला. मला सांग, आता इथून पुढं आई सोडच, पण याच्यानंतर तुझं लग्न होईल पुढे. लग्नानंतर तू ज्यावेळेस खरेदी करशील त्यावेळेस तू कशा पद्धतीने करशील? तेव्हा तर बायकोच करेल ना माझी, मला तर करायचं. त्यावेळेस तू करणार नाहीस? नाही. तिला हक्कानं सांगशील खरेदी कर म्हणून? तिच्यावर जाईन मदत करायला, तिला थोडी मदत करायला. आणि त्यावेळेस आई म्हणलीस तर मी सांगायचं काम त्यावेळेस तू ऐकत नव्हतास आणि आता बायकोच ऐकतोस म्हटल्यावर असं काय नाही, मम्मीचं ऐकतोच मी काम तसं पण. ऐकतोसच. हां. तुझं नाव? विशाल. विशाल. विशाल, तू काय करतोस? मी APMC मार्केटला, भाजी मार्केटला. तू भाजी मार्केटला आहेस? चला, म्हणजे हा याचा खरेदीशी संबंध आहे. तर विचारूयात, खरेदीचा अनुभव सांग तुझा भाजी मार्केट मधला. भाजी म्हणजे आता फक्त भाजीचंच माहिती आहे आपल्याला नॉलेज. काय करावं लागतं तिथे? काय नाही, शेतकऱ्यांकडनं आम्हाला भाजी येते ते आम्ही फक्त विकतो भाजीवाल्यांना. ती घेऊन तुम्ही विकता. किराणा मालाची खरेदी तू केलीस? नाही, क्वचित कधीतरी. क्वचित कधीतरी. पण काय अनुभव असतात तुझे खरेदी करताना? काय नाही, 2-3 दुकानात इन्क्वायरी करायची, दोन्ही रेट कुठले कुठले सेम कुठे डिफरन्स आहे हा. त्या हिशोबाने क्वालिटी वगैरे चेक करणे. घरी किती मदत करतोस? घरी आता माझा टायमिंग जास्त स्पेंड होत नाही घरी. बर, त्यामुळे वेळ मिळत नसल्यामुळे तू जास्त उपलब्ध नसतोस घरामध्ये. मला सांग, तुझा आवडता पदार्थ कुठला? तसं रव्याचं उपीट. रव्याचं उपीट. मग हा रवा जर एखाद्या दिवशी घरामध्ये नसेल आणि तुला उपीट खायचं असेल तर तू आईशी काय भांडतोस आणि कसं वागतोस? भांडत नाही, खालून आणून देतो मम्मीला. आणून देतोस? हां. बर, का आपला राग कसा व्यक्त करतोस जर नाहीच समजा दिला आईनं तर? नाही, बनवून देते, नाही बनत नाही अशी. नाही बोलतच नाही आई, आई लगेच बनवून देते. मला सांग, आता तू सध्या काय करतोस? म्हणजे भाजी मार्केटमध्ये तर आहेसच, पण याच्या व्यतिरिक्त अजून काही छंद तुझे? आमचे मॉलला सप्लाय असतात बिग बाजारला, तर तिकडे मॉलमध्ये पण जायला लागतं, तर तिकडे राऊंडअप असतं आमचं. बर, मग तुला इथं असणाऱ्या या राऊंडमध्ये ज्या वस्तू आहेत त्याचा भाव अंदाजे माहीत असेल? नाही, कडधान्याचं तर नाही आपल्याला. कडधान्याचा नाही, पण भाज्यांचं तुला माहिती आहे. बघूयात पुढच्या स्पर्धकाला किती माहिती येते. नमस्कार, तुझं नाव? मनोज. मनोज, मला सांग तू काय करतोस सध्या? मी पोलीस भरतीचा ट्राय करतो. पोलीस भरतीसाठी ट्राय करतोय? हा. घरामध्ये कोण आहे पोलीस दलामध्ये? वडील आहेत. वडील आहेत. मग तुझं स्वप्न काय? स्वप्न पोलीस भरती व्हायचं. पोलीस भरती व्हायचं आणि अधिकारी व्हायचं मोठ्या पदावर. हा, येस. पोलीस दलामध्ये तू अधिकार पद मिळवशीलच, पण मला सांग, हे अधिकार पद मिळवल्यानंतर तुला संसार सुद्धा सांभाळायचा आहे. हे कसं काय सांभाळशील तू? ते आता पुढच्या पुढे बघ. पुढच्या पुढे इतका पुढचा विचार केला नाही, नाही. नाही. पण घरामध्ये किती मदत करतोस? घरामध्ये काय बाहेरचं सामान वगैरे असेल तर आणून देतो. सगळं. पण कधी काय होतं की तुझी पार्टी असते आणि तुझी पार्टी करताना आई म्हणते की नाही नाही पार्टी वगैरे काय करायची नाही, मग तुझं तू साहित्य आणतोस? नाही नाही नाही, मग त्यावेळेस काय करतोस नक्की? काय नाही, घरातले पैसे घेतो बस. पैसे घेतोस आणि सगळं बाहेरच्या बाहेर प्लॅन. हा. कुठे असतो प्लॅन तुमचा? प्लॅन मध्ये बाहेरच. सगळेजण तुझे मित्र पण इथे आले, ते हसतायत. काय असतो पार्टीचा प्लॅन? काय असतो तुमचा? काय नाही, बाहेर जायचं कुठे, काय चायनीज वगैरे खायचं. चायनीज वगैरे खायचं आणि मग तुमची पार्टी संपते. हा. कधी असा प्रसंग आहे की तुम्ही बाहेर गावी गेलायत आणि तिकडे पार्टी केली आहे मोठी? बाहेर गावी नाही, अजून नाही. अजून नाही. पण मग अशी तुम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण तयार केलंय, ते खाल्लंय, अशी पार्टी केली आहे? हा, केली. 31ला केली. 31st ला केली होती. हा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता रे त्या पार्टीतला? जेवण बनवणारा नव्हतं. जेवण बनवणाऱ्यांना. आणि जेवण खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतर काय, भांडी घासायचा? हा, भांडी असं मग ती तुम्हीच घातली होती सगळी? नाही नाही, नाही. पण आता काय वाटतं, तू हा राऊंड जिंकशील? बघतो, प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. खरेदीचा अनुभव आहे तुला? हा. आपल्या तिन्ही स्पर्धकांना खरेदीचा अनुभव खूप चांगला आहे, कारण का ते तिघही आईचं खूप ऐकतात त्यांच्या. बघूयात या राऊंडमध्ये कोण बाजी मारता येते. या राऊंडबद्दल तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. सुपर मार्केट राऊंडमध्ये तुम्हाला करायची खरेदी, तीही मी सांगेल तेवढ्या किमतीची. जर तुमची खरेदी मी सांगितलेल्या किमती एवढी असेल किंवा त्याच्या जवळ जाणारी असेल तर तुम्ही केलेली खरेदी तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला.
पण काही अटी आहेत. ही खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. सगळेजण तयार? आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 950 रुपयाची आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता 3:30. लवकर लवकर खरेदी करायची. तुमच्याकडे 1 मिनिटाचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 950 रुपयांची खरेदी करायची. 3:30. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी केलेल्या खरेदीची टोटल करून पाहूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. ऋषिकेशनी केलेली खरेदी आहे 568 रुपयांची. मनोजनी केलेली खरेदी आहे 1203 रुपयांची. आणि विशालनी केलेली खरेदी आहे 798 रुपयांची. आणि सुपर मार्केट राऊंडचा विजेता ठरलाय विशाल. अभिनंदन. सुपर मार्केट राऊंडचा विजेता ठरलाय विशाल. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे. आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंडच्या विजेत्या नोहाटे आजी आणि दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडचा विजेता विशाल हे दोघंही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये मिळवायचा आहे खजिना आणि अचूक खजिना मिळवण्यासाठी निवडायची अचूक चावी. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी तुम्हाला निवडायची. पण ही चावी कोण निवडणार हे ठरवण्यासाठी आपण खेळणार आहोत 1 मिनिटाचा गेम. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या बाउलमध्ये असणारे जे काही मणी आहेत त्यातल्या एकाच रंगाच्या मणी तुमच्या बाउलमध्ये जमा करायचे आणि 1 मिनिटामध्ये जो सर्वाधिक मणी जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता. एकाच रंगाचे जास्तीत जास्त मणी काढायचे. कोण जिंकतील, आजी की विशाल? आजी. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. चला पाहूयात कोणी किती मणी जमा केलेत ते. सर्वात पहिल्यांदा पाहूयात नोहाटे आजींनी किती मणी जमा केलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. नोहाटे आजींनी 24 हिरव्या रंगाचे मणी जमा केलेत. बघूयात विशालनी किती मणी जमा केलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. विशालनी नोहाटे आजींपेक्षा 1 मणी जास्त निवडलाय त्यामुळे त्याला मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला पाहूयात तो कोणती चावी निवडतो ते. विशाल कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. हिरवी नाही? नाही. तुम्हाला काय वाटतंय, लाल की हिरवी? हिरवी. तुला काय वाटतंय? लाल. निवड चावी. विशालने निवडली आहे लाल रंगाची चावी त्यामुळे आजींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कोणत्या संदुकीत दडलाय खजिना. आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात नोहाटे आजी. त्यांना मिळालाय भोपळा. आजी, लहानपणी एक गोष्ट होती की आजी भोपळ्यामध्ये बसते आणि टुनुक टुनुक उड्या मारत जाते. या भोपळ्यापासून तुम्ही कुठे जाणार? लेकीकडे. आजींना लेकीकडे जायचंय. अभिनंदन आजी, तुम्ही 3:30 मध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आणि आजच्या भागाचा विजेता ठरलाय विशाल. त्याला मिळाले होम थिएटर सिस्टीम. अभिनंदन विशाल. थँक्यू. कसं वाटतं आता? फारच आनंद वाटतो. आणि लगेच याचा वापर करणार तू? नाही नाही, मग लगेच नाही, अजून आठवड्यावरती जाईल. काही फंक्शन साठी वापरणार आहेस तू? नाही नाही, होम यूजसाठीच. होम यूज साठीच. पण मग तुला आनंद झालाय? फारच. तुला गरज होती या वस्तूची? हो. खूप खूप. गाणे ऐकायला आवडतात? मग काय.
आता तुझ्या कामाच्या ठिकाणी त्याचा वापर करशील तू? हो नक्कीच. नक्कीच. आजच्या भागाचा विजेता ठरलाय विशाल.